दत्तात्रेय महाराज की जय। जो चौवीचा अधिष्ठात्री अमोघ सिद्धी जयाच्या घरी तो माता पुरी राज्य करी तया नमना श्री दत्तात्रेय तया नमना श्री दत्तात्रेय श्री दत्तात्रेय महाराज की जय। आपण 25 डिसेंबर ते 27 डिसेंबर हा प्रोग्राम जरी 3 दिवसाचा असला तर पण त्या बाबाजींनी एवढ्या काही मेहनतीतून हा प्रोग्राम उभा केलेला आहे, कारण 15 दिवसापासून त्यांच्या पायाला दम नाही। आणि विशेष म्हणजे लेकराची हाक देवाला ऐकावंच लागते। या साधू संतांनी देवाची प्रार्थना केली। माझ्याही बहिणीनं सकाळी 3 वाजतापासून स्मरणाला बसल्या आणि सांगा, नाहीतर आज सकाळी आमच्या वाशिममध्ये बराचसा पाऊस पडलेला आहे। मी घरून निघलो तर पावसात निघलो। बाबाही तिकडे मालेगावच्या वेगळे पाऊस पडत होता आणि खरोखर त्या वैरागी बुवाच्या कार्यक्रमाला यश कसा येणार नाही एवढे साधू संत त्याच्या पाठीमागे असल्यावर। तर हे आता दरवर्षीप्रमाणे हा एक प्रोग्राम असते, पण यावर्षी त्यांनी 3 दिवसाचा प्रोग्राम घेतला आणि त्या प्रोग्राम मध्येच आज त्यांनी भूमिपूजन बी करून घेतलेलं आहे। त्या कार्यक्रमासाठी आज 4 दिवसापासून परमपूज्य आदरणीय श्रद्धेय सोमठाणा निवासी बाबाजी इथं आपल्यासाठी थांबलेले आहेत। त्यांचे काम वास्तविक पाहायचा मार्गशीर्ष महिना असल्यानंतर कधीच कोणाला वेळ नसते, तरी सुद्धा ते बाबा थांबले। आणि तसे आपले आजचे अध्यक्ष बाबाही पहा, बाबांना अशा मोठमोठ्या सभा असतात, पण त्यांनीही कधी या आपल्या छोट्या ठाणे असलेल्या या सभेला त्यांनी कधी नाकार दिला नाही। आणि बाबा 2 वर्षापासून सतत येतात। नाहीतर तुम्ही पाहत असाल बाबांच्या बऱ्याच मोठमोठ्या, आता मी तरी पाहतो स्टेटसला नागपूरची सभा बरं का, त्याच्यानंतर नामबाद कुठली सभा होती, मोठी सभा होती, अशा बऱ्याचशा मोठमोठ्या सभेत बाबाचं प्रवचन असते। तरी बाबा आपल्या छोट्याखानी असलेल्या सभेलाही त्यांचं खूप मनातून तनमन धनाने तिथं आलेले आहे। आता सांगायचं म्हणजे याच्यानंतर आपल्या सर्व सुप्रसिद्ध असलेले परमपूज्य आदरणीय श्रद्धेय आत्ताच त्याने दीपप्रज्वलन केलं आणि मी त्यांनाच पहिला पुष्पगुंफाची संधी देत आहे। तरी आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो आणि ते बरं थांबा थोडसा, बरं कार्यक्रमात थोडा बदल झाला कारण आमची गाडी पहिलीच मोडकी आहे, दोघांची बी त्यातली सरनं अजून मोडून टाकली। काय जेवांशी देवांश आटुलकर ही आपला छोटाशी मूर्ती बघा, आपल्या चांगले पटेल यातून पाहिले असेल त्याप्रमाणे हा छोटासा बाळ आहे आणि बाबाच्या सन्निधानात असल्यावर त्याला काय येणार नाही, मग ते आपल्याला पुढे छोटीशी एक येणार ना 15 वाद्य म्हणणार पहा, संस्कृत 15 वाद्य म्हणणार बाळ आहे। वास्तविक पाहिलं तर आपल्याला मोठ्या माणसांनाही 15 वाद्य येत नाही,